चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. विराज लगेच आलियाला बेडवर झोपवतो आणि म्हणतो, आय नो वायफी, मला माहीत आहे तू खूप घाबरलेली आहेस आणि मुलांचीही काळजी करत आहेस. पण तुला माहिती नाही, तुझ्यापेक्षा मला माझ्या मुलांची जास्त चिंता आहे. यावेळी मी काहीही चुकीचं होऊ देणार नाही. हो, मी मान्य करतो की मागच्या वेळी माझ्याकडून चूक झाली होती. मी तुझ्यावर विनाकारण रागावली होती. पण मला असं वाटतंय की कुणीतरी माझ्या मनावर नियंत्रण मिळवलं होतं. त्यामुळे त्यामुळे मी स्वतःच्या विचारांवर ताबा ठेवू शकत नव्हती. अजूनही काहीतरी आहे जे माझ्या लक्षात येत नाहीये, पण ते मला शोधून काढावंच लागेल. असं म्हणत विराज आलियाला शांतपणे झोपवतो आणि त्यामुळे तिला तो ब्लँकेट नीट घालतो आणि तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन देत म्हणतो, आय एम कमिंग वायफी, आणि यावेळी परत येताना तुला माझ्यासोबत घेऊन जाईन. मला रोनिकाला तिच्या कृत्याची शिक्षा द्यायची आहे आणि सगळं सत्य समोर आणायचं आहे. हे बोलून तो आलियापासून दूर होतो आणि रूमच्या बाहेर येतो. तो दुसऱ्या रूममध्ये जातो तर त्याची दोन्ही मुलं बसून अभ्यास करत असतात. तो हसत त्यांच्या जवळ जातो आणि त्यांच्या कपाळावर चुंबन देतो. बाळांनो, तुम्ही दोघांनी मम्माची काळजी घ्या. मी थोड्याच वेळात परत येतो. हे ऐकून दोन्ही मुलं मान हलवत म्हणाली, ओके डॅडा. हे ऐकताच विराज त्यांच्या गालावर प्रेमाने किस करतो आणि लगेच रूमच्या बाहेर निघून जातो. बाहेर जाताना तो रूम व्यवस्थित लॉक करतो. विराज लगेच स्वतःच्या रूममध्ये जातो आणि रोहितला कॉल करतो. रोहित कॉल उचलताच विराज त्याला काही सूचना देतो. त्यावेळी रोहित जिया सोबत होता. विराजचं बोलणं ऐकून तो मान हलवत म्हणाला, ओके सर. असं म्हणत त्याने कॉल कट केला. जिया तेव्हाच झोपली होती. रोहित त्याच्याकडे पाहत हळू आवाजात म्हणाला, मी लवकर परत येतो आणि यावेळी तुला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही, कारण तू फक्त माझी आहेस आणि मला हेही जाणून घ्यायचं आहे की तू माझ्यापासून काय लपवत आहेस. हे बोलून त्याने जियाच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि लगेच रूमच्या बाहेर पडला. बाहेर पडताना त्याने रूम नीट लॉक केलं, जेणेकरून जिया बाहेर जाऊ शकणार नाही, कारण तो तिला तिच्या स्वतःपासून दूर जाऊ द्यायला तयार नव्हता. तो लगेच विराजच्या रूममध्ये पोहोचला. दोघेही बराच वेळ गंभीरपणे चर्चा करत बसले होते. काही वेळानंतर रोहितला एक कॉल आला. समोरचं बोलणं ऐकताच त्याने लगेच कॉल कट केला आणि विराजकडे पाहत म्हणाला, बॉस, तुमच्या मेलवर एक ईमेल आला आहे. विराजने लगेच ओके म्हणत मेल चेक केला, पण तो दुसरीकडे आलिया पण तो मेल पाहताच त्याला काहीतरी विचित्र वाटलं. दुसरीकडे आलिया तिच्या रूममध्ये झोपलेली होती. अचानक ती झोपेत अस्वस्थ होऊ लागली. ती हात इकडे तिकडे फेकत घाबरलेल्या आवाजात म्हणाली होती, नाही, प्लीज मला सोडून द्या. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती दिसत होती. अचानक ती किंचाळत जागी झाली. उठून बसताच तिला जाणवलं की ती रूममध्ये एकटीच आहे. हे पाहून ती आणखी घाबरली. विराज कुठे गेला हे पाहण्यासाठी ती इकडे तिकडे शोधू लागली, पण विराज तिला कुठेच दिसला नाही. ती पूर्णपणे घाबरून गेली होती. तिचं संपूर्ण शरीर थरथरत होतं आणि घामाने भिजलं होतं. डोळेही लाल झाले होते. कशीबशी स्वतःला सावरत तिने मोबाईल शोधला आणि लगेच विराजला कॉल केला, पण विराजचा फोन लागत नव्हता. हे पाहून ती आणखीनच घाबरली. ती लगेच रूमच्या बाहेर आली. कृष आणि तृष यांनी मम्माचा आवाज ऐकताच त्यांच्या रूममधून बाहेर येत विचारलं, मम्मा, काय झालं? आलिया लगेच त्यांच्याकडे पाहत म्हणाली, काही नाही बाळांनो, मम्माला फक्त एक वाईट स्वप्न पडलं होतं. हे ऐकून दोघेही म्हणाले, अच्छा, आता तुम्ही ठीक आहात ना? आपल्या दोन्ही मुलांना जवळ घेत आलिया म्हणाली, हो बाळांनो, पण मी पूर्णपणे ठीक आहे. तुम्ही दोघांनी अजिबात टेन्शन घेऊ नका. हे ऐकून दोघांनीही मान हलवली. तेवढ्यात आलियाने दोघांना विचारलं, बाळांनो, तुम्ही काही खाल्लं का? दोघंही म्हणाले, हो मम्मा.
काही क्षण विचार करून आलियाने लगेच निखिलला कॉल करून बोलावलं आणि म्हणाली, तू इथेच मुलांसोबत थांब, मी थोड्या वेळात परत येते. निखिल आलियाला अशा घाईघाईने जाताना पाहून विचारतो, तू इतक्या घाईत कुठे जात आहेस? आलिया त्याला समजावत म्हणाली, मी तुला आत्ता काही सांगू शकत नाही. मी कित्येक वेळेपासून विराजला कॉल करत आहे, पण तो कॉल उचलत नाहीये. माहीत नाही का, पण मला त्याच्याबद्दल खूपच चिंता वाटते आहे. निखिल तिचा बोलणं ऐकून तिला शांत करत म्हणाला, तुला नाही वाटत का की तू त्याची जरा जास्तच काळजी करू लागली आहेस? तो काही लहान मुलगा नाही, तो खूप समजूतदार आहे. त्याच्यासोबत इतके गार्ड्स आहेत आणि त्याचा सेक्रेटरीही कायम त्याच्यासोबत असतो. मग त्याला काय होणार आहे? आलिया लगेच म्हणाली, तू समजत नाहीयेस. मला आतून खूप बेचैनी वाटते आहे. जोपर्यंत मी विराजला स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही तोपर्यंत मला शांतता मिळणार नाही. हे बोलून ती निखिलला म्हणाली, तोपर्यंत तू या दोघांची काळजी घे आणि त्यांना कुठेही जाऊ देऊ नकोस. निखिल मान हलवत म्हणाला, ओके ठीक आहे. आलिया आधी वॉशरूममध्ये गेली. तिने चेहरा धुतला आणि काही वेळाने ती आपल्या रूममधून बाहेर आली. त्यानंतर ती पटकन विराजच्या रूमकडे जाऊ लागली. जाताना ती सतत विराजला कॉल करत होती, पण विराजचा फोन सायलेंटवर असल्यामुळे तो कॉल उचलू शकत नव्हता. हे पाहून आलियाची घबराहट आणखी वाढू लागली. ती अजूनही विराजच्या रूमकडे जात होती. तेवढ्या तिला जाणवलं की कोणीतरी तिच्या मागे आहे. ती लगेच मागे वळून पाहते, पण तिथे कोणीच नव्हतं. जसं ती पुढे वळली तसं कोणीतरी तिच्या तोंडावर रुमाल ठेवला. त्या रुमालाला क्लोरोफॉर्म लावलेलं होतं. आलिया स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली, पण ती काही करण्याआधीच बेशुद्ध झाली. त्या माणसानं चेहऱ्यावर मास्क घातलेला होता. त्यानं आलियाला आपल्या खांद्यावर उचललं आणि तिला तिथून घेऊन निघून गेला. दुसरीकडे विराज आणि रोहित एका रूममध्ये बसले होते. रोहित विराजकडे पाहत होता, पण त्यावेळी विराजच्या मनात खूप काही सुरू होतं. विराजने रोहितकडे पाहून काही सूचना दिल्या. त्या समजताच रोहितने लगेच कोणाला तरी कॉल केला. काही वेळ बोलल्यानंतर त्याने कॉल कट केला. विराज लॅपटॉपमध्ये काहीतरी पाहत होता. तेवढ्यात रोहित म्हणाला, बॉस, मी सांगितलं आहे. हे ऐकून विराज शांतपणे पापण्या मिटून पुन्हा रोहितकडे पाहू लागला. रोहित एक दीर्घ श्वास घेत तसाच बराच वेळ बसून राहिला. सुमारे अर्ध्या तासानंतर रोहितचा फोन वाजला. त्याने कॉल उचलला. समोरून काहीतरी सांगितलं गेलं. ते ऐकून रोहित हसत म्हणाला, गुड. हे बोलून त्याने कॉल कट केला आणि लगेचच विराजकडे पाहत म्हणाला, बॉस, काम झालं. हे ऐकताच विराजच्या ओठांवर एक तिरकं स्मित उमटलं. त्याच्या चेहऱ्यावर गर्व स्पष्ट दिसत होता. तो आपल्या गालांवर हात फिरत म्हणाला, आय नो इट. रोहित त्याच्याकडे पाहत राहिला. तेवढ्यात विराजने लॅपटॉपवर वेगाने टायपिंग सुरू केलं. जणू तो एखादं खूप महत्त्वाचं काम करत होता. त्याच्या ओठांवर एक शैतानी स्मित होतं. त्या क्षणी त्याच्या मनात अनेक गोष्टी सुरू होत्या. तो एखाद्या धोकादायक डेव्हिलसारखा दिसत होता. काही वेळाने अचानक त्याच्या डोळ्यात एक चमक आली आणि ओठांवर एक घातक हास्य उमटलं. तो तसाच हसत म्हणाला, डन. हे ऐकून रोहितने त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा लॅपटॉपकडे पाहत त्याच्याही ओठांवर हलकंसं स्मित उमटलं. रोहित म्हणाला, वाह सर, यू आर ग्रेट. हे ऐकून विराजने त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहत विचारलं, का? तुला अजूनही माझ्यावर शंका होती का? रोहित लगेच मान हलवत म्हणाला, नो सर, तुम्ही तर आधीपासूनच ग्रेट आहात. हे ऐकताच विराजच्या ओठांवर पुन्हा गर्वाने भरलेलं स्मित आलं. तो आपल्या केसांवरून हात फिरवत म्हणाला, आता बघ, काही मिनिटातच रोनिका आणि तिच्या डॅडला खूप मोठा धक्का बसणार आहे. तेवढ्यात अचानक विराजचा फोन वाजला. त्याने फोन उचलून पाहिलं तर घरून कॉल येत होता. त्याने लगेच कॉल रिसीव्ह केला आणि आपल्या आईशी बोलू लागला.
त्याची आई रोनिकाबद्दल विचारू लागली. तेव्हा विराजने विषय बदलत म्हणाला, सगळं ठीक आहे. त्याची आई म्हणाली, बेटा, मी कित्येक वेळेपासून तिला कॉल करत आहे, पण ती कॉल उचलत नाहीये. काय झालंय? ती तुझ्यासोबत नाहीये का? तेव्हा विराज म्हणाला, ती एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेली आहे. तुम्ही काळजी करू नका. त्याची आई म्हणाली, ठीक आहे. विराज हलकंसं हसत मनातच म्हणाला, ती फोन का उचलेल? ती तर तिच्या डॅडचा बिझनेस सांभाळण्यात व्यस्त आहे. अखेर त्या रोनिका सिन्हाच्या बिझनेसचा पूर्ण नाश झाला आहे. आता बघा, मी तुम्हा दोघांना रस्त्यावर नाही आणलं तर माझं नाव मिस्टर विराज खन्ना नाही. हे बोलताना त्याच्या ओठांवर गर्वाने भरलेलं स्मित होतं. विराजने काही वेळ आपल्या आईशी बोलून पंखुडीची चौकशी केली आणि कॉल कट केला. त्यानंतर त्याने लगेच कुणाला तरी फोन करून विचारलं, डॉक्टर कधी येत आहेत? तुषार हसत म्हणाला, सगळी व्यवस्था झाली आहे. 2 दिवसांनी ट्रीटमेंट सुरू होणार आहे. हे ऐकून विराज म्हणाला, संपूर्ण ट्रीटमेंटची जबाबदारी तुलाच घ्यायची आहे, कारण मी सगळं तुझ्यावर सोपवून आलो आहे. हे ऐकून तुषार म्हणाला, हो, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा विराज म्हणाला, मी 2 दिवसांनी तिथे येण्याचा प्रयत्न करतो. असं म्हणत त्याने लगेच कॉल कट केला. दुसरीकडे रोहित हे सगळं पाहत होता. त्याला आश्चर्य वाटत होतं की त्याचे सर एकाच वेळी किती कामं सांभाळतात. खरंच त्याचे सर खूप मल्टी टॅलेंटेड होते. तो मनातच म्हणाला, वाव सर, यू आर ग्रेट. कधी कधी मला वाटतं की मी तुमचा सेक्रेटरी असणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हे विचार करत तो मनातच हसू लागला आणि पुन्हा विराजकडे पाहू लागला. विराज थंड आवाजात म्हणाला, माझ्याकडे बघून झालं असेल तर जा आणि तुझ्या जियाकडे लक्ष दे. माझ्याकडे अशा नजरेने बघू नकोस, कारण मी त्या टाईपचा नाही. हे ऐकून रोहित गोंधळला आणि घाईघाईने म्हणाला, सर, तुम्ही काय बोलताय? विराज त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहत आपल्या मानेवरती हात फिरवत म्हणाला, मी काही नवीन बोललो का? रोहित अजूनच गडबडला आणि म्हणाला, बॉस, तुम्ही चुकीचं समजत आहात. माझ्यात आणि जियामध्ये काय येत आहे? तेव्हा विराज शांत पण गंभीर आवाजात म्हणाला, मला सगळं माहिती आहे. तुझ्या आणि जियाच्या मध्ये काय चाललं आहे हे माझ्यापासून लपलेलं नाही. मी कामात व्यस्त असलो तरी माझ्या माणसांकडे लक्ष देणं कधी विसरत नाही. लक्षात ठेव, माझ्याशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीवर माझी बाराईकानी नजर असते. विराजचं बोलणं ऐकून रोहितने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला, ओके बॉस. असं म्हणत तो तिथून लगेच निघून गेला. बाहेर येताच तो स्वतःशीच म्हणाला, खरंच हा माणूस खूप क्रूर आहे. आत्तापर्यंत मला वाटत होतं की मला खूप चांगला बॉस मिळाला आहे, पण आता वाटतं मी चुकीचा होतो. हा काही महान माणूस नाही, हा तर एक डेव्हिल आहे. कायम स्वतःची क्रूरता दाखवत असतो. हे बोलत तो पुढे चालत होता. अचानक त्याला जियाची आठवण आली आणि तो वेगाने आपल्या रूमकडे निघाला. त्याने रूमचा दरवाजा उघडला आणि पाहिलं की जिया अगदी दरवाजाजवळ उभी होती. दरवाजा उघडताच ती घाबरून खाली पडली.
तिला खाली पडलेलं पाहून रोहितच्या ओठांवर हसू आलं. तो हसत म्हणाला, तू इथे काय करत होतीस? ज्या कमरेवर हात ठेवत म्हणाली, ओ मा, आणि मागे वळून पाहू लागली. रोहित अजूनही हसत होता. ते पाहून जियाचा राग अनावर झाला. ती रागाने म्हणाली, तुला मी सोडणार नाही, असं म्हणत ती पटकन उठली आणि रोहितचा कॉलर पकडायला लागली. पुढे झाली. तेवढ्यात रोहितने दरवाजा लॉक केला आणि बेडवर बसत म्हणाला, जे काही करायचं आहे ते बेडवर येऊन कर. हे ऐकून जियाच्या डोळ्यात राग दाटून आला. ती चिडून म्हणाली, तू स्वतःला काय समजतोयस? कायम बेडवर जाण्याच्या गोष्टी का करत असतोस? मी त्या टाईपची नाहीये, मुलगी नाही, समजलं? असं म्हणत ती रोहितपासून दूर जायला लागली. तेवढ्यात रोहितने पटकन तिच्या कमरेभोवती हात टाकला आणि म्हणाला, असं आहे तर मग तू कोणत्या टाईपची आहे ते सांग ना. मी तुझ्यासाठी तसाच बनून जाईन. ज्या रोहितकडे रागाने पाहत म्हणाली, तू जे समजतोयस ना, मी तशी अजिबात नाहीये, समजलं का? आणि तुला माहिती नाही मी किती धोकादायक आहे. वाटतंय तू माझ्या जुन्या करामती विसरलास. काही हरकत नाही, मी तुला पुन्हा आठवण करून देते. हे म्हणत तिने आपल्या हाताची मूठ आवळली आणि रुबाबदार अंदाजात रोहितकडे पाहू लागली. रोहित मात्र अजूनही तिला शांतपणे पाहत होता. तेवढ्यात जियाने जोरात पंच मारण्यासाठी हात पुढे केला. दुसऱ्या बाजूला विराज आपल्या रूममध्ये बसला होता. अचानक त्याच्या मनात आलियाचा विचार आला. त्याने लगेच आलियाला कॉल केला, पण तिचा फोन स्विच ऑफ येत होता. हे पाहून विराजला थोडं विचित्र वाटलं. तेवढ्या त्याच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन आलं. त्याने लगेच तो व्हिडिओ उघडून पाहिला आणि त्याच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. जसजसा तो व्हिडिओ पाहत होता तसतसे त्याचे डोळे रागाने लाल झाले होते आणि त्याचा चेहरा कठोर बनत चालला होता. त्याच्या गळ्यावरील आणि कपाळावरील शिरा स्पष्ट दिसू लागल्या होत्या. तो प्रचंड संतापला होता. रागाच्या भरात त्याने मोबाईल सोफ्यावर फेकला आणि जोरात ओरडला, रोनिका, आय विल किल यू. हे म्हणत त्याने समोरच्या काचेच्या टेबलावर जोरात पंच मारला आणि ते टेबल तुकडे तुकडे झालं. त्यानंतर विराज लगेच उठला, मोबाईल हातात घेतला आणि वेगाने रूमच्या बाहेर निघून गेला. बाहेर पडताच त्याने एका व्यक्तीला कॉल करून सर्व लोकेशन ट्रेस करण्यास सांगितलं. त्यानंतर विराजने रोहितला कॉल केला. त्यावेळी रोहित अजूनही जियासोबत होता. अचानक फोन वाजल्याने तो घाबरला. स्क्रीनवर विराजचं नाव पाहताच त्याने चेहरा वाकडा केला आणि स्वतःशीच पुटपुटला, हे बॉस पण ना कधी शांत बसू देत नाहीत. कधी म्हणतात रोमांस करा आणि कधी काही करूही देत नाहीत. असं बडबडत त्याने कॉल उचलला. दुसऱ्या बाजूने विराजचा संतापलेला आवाज त्याच्या कानावर पडला, कुठे होतास तू? मी तुला किती वेळपासून कॉल करतोय. रोहित घाबरत म्हणाला, मी इथेच आहे सर, सांगा ना. विराज लगेच म्हणाला, लवकरात लवकर आलियाचं लोकेशन ट्रेस कर, मला तिथे ताबडतोब पोहोचायचं आहे. हे ऐकून रोहित हादरला. तो म्हणाला, पण सर, मॅडम तर इथेच आहेत ना. विराज संतापून ओरडला, आर यू मॅड? मी तुला लोकेशन ट्रेस करायला सांगतोय. रोनिकाने आलियाचं अपहरण केलं आहे. हे ऐकून रोहितच्या डोळ्यातही आश्चर्य दाटलं. तो पटकन म्हणाला, पण सर, कसं, कधी? विराज रागाने म्हणाला, मी इथे तुला सगळी माहिती द्यायला बसलोय का? मी तुझा असिस्टंट आहे का? रोहित घाबरत म्हणाला, नो सर, नो सर. विराज लगेच म्हणाला, ही अडखळणारी भाषा बंद कर आणि पटकन आलियाचं लोकेशन ट्रेस कर. हे बोलून त्याने लगेच कॉल कट केला. रोहितही तात्काळ कामाला लागला. सुमारे 10 मिनिटांनी दोघेही कारमध्ये बसले आणि कार भरधाव वेगाने पुढे निघाली.
विराजच्या डोळ्यात प्रचंड राग दिसत होता. रोहित कार चालवत होता तर विराज मागच्या सीटवर बसला होता. तो मनातच म्हणत होता की रोनिका, जर तू माझ्या आलियाला एक जरी ओरखडा लावला असेल ना, तर मी तुला जिवंत सोडणार नाही. तुला कल्पनाही नसेल मी काय करू शकतो. आत्तापर्यंत तू माझं फक्त एक रूप पाहिलं आहेस, दुसरं रूप अजून पाहिलेलंच नाहीस. आता तू माझं ते रूप पाहशील ज्यामुळे तू थरथर कापशील. तो पुढे मनातच म्हणाला, आजपर्यंत मी माझं ते रूप कुणालाच दाखवलं नाही, पण आता वेळ आली आहे की तुला खऱ्या विराज खन्नाशी सामना करावा लागेल. हे सगळं बोलताना विराजचा चेहरा संतापाने लाल झाला होता. त्या क्षणी तो एखाद्या भयंकर राक्षसासारखा दिसत होता. त्याचे डोळे थंड आणि कठोर झाले होते आणि वारंवार त्याच्या डोळ्यांसमोर आलियाचा चेहरा येत होता. दुसऱ्या बाजूला रोहित कार चालवत होता. फ्रंट मिररमधून त्याने मागे बसलेल्या विराजकडे पाहिलं आणि त्याला समजलं की त्याचे सर खूपच रागात आहेत. तो मनातच म्हणाला, रोनिका, आता तुझ्यासोबत काय होणार आहे याची तू कल्पनाही करू शकत नाहीस. तू तुझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली आहेस. झोपलेल्या वाघाला जागं केलं आहेस. आता तुझं काय होतं ते बघ, कारण मला चांगलं माहिती आहे माझे बॉस शांत असतात तोपर्यंत सगळं ठीक असतं, पण जेव्हा ते रागात येतात ना, तेव्हा संपूर्ण जग हादरून जातं. मग तुझी काय औकात आहे. दुसरीकडे एका जंगलातील सुनसान बंगल्याच्या बेसमेंटमधील एका खोलीत आलियाला खुर्चीला बांधून ठेवलं होतं. ती अजूनही बेशुद्ध अवस्थेत होती आणि आजूबाजूला पूर्ण अंधार पसरलेला होता. फक्त खोलीत एक मंद लाईट चालू होती ज्याचा प्रकाश थेट आलियावर पडत होता. त्या खोलीत चारही बाजूंनी वेगवेगळ्या प्रकारची भयानक अवजारे टांगलेली होती आणि काही माणसं तिथे शांतपणे उभी होती. तेवढ्यात हाय हिल्सच्या टकटक आवाजासोबत रोनिका त्या खोलीत आली. कमरेवर हात ठेवत ती आलियाजवळ जाऊन उभी राहिली. आलियाचं डोकं एका बाजूला झुकलेलं होतं. तिला त्या अवस्थेत पाहून रोनिकाचा राग अनावर झाला. दात खात ती संतापाने म्हणाली, तू परत आलीस, पण मला वाटलं होतं की तू मेलीस. खरंच तू मेलीस असतीस तर किती बरं झालं असतं. निदान तुला एक शांत मृत्यू तरी मिळाला असता. पण आता तुझं आयुष्य इतकं भयानक होणार आहे की त्याची तू कल्पनाही करू शकत नाहीस. मी तुझ्यासोबत काय करणार आहे हे तुला स्वप्नातही वाटणार नाही. हे बोलत ती संतापाने थरथर कापू लागली आणि तिने तिथे उभ्या असलेल्या एका माणसाला इशारा केला. तिचा इशारा समजताच तो लगेच पाण्याची बादली घेऊन आला आणि पूर्ण पाणी आलियाच्या अंगावर ओतलं. अचानक थंड पाणी अंगावर पडताच आलिया घाबरून शुद्धीवर आली. तिने डोळे उघडले आणि समोर पाहताच ती दचकली. तिचे हात घट्ट बांधलेले होते. स्वतःला त्या अवस्थेत पाहून ते समोर उभे असलेल्या रोनिकाकडे पाहत म्हणाली, कोण आहेस तू आणि मला इथे का बांधून ठेवलं आहे. मला सोड. हे म्हणत ती स्वतःचे हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात रोनिका तिच्या जवळ येत थंड हसत म्हणाली, हो नो, काही उपयोग नाही. तू कितीही प्रयत्न केलेस तरी माझ्या तावडीतून सुटू शकत नाहीस. आलिया रोनिकाकडे पाहत म्हणाली, तू मला का बांधला आहेस. रोनिका उपहासाने हसली आणि म्हणाली, तुला नाही बांधणार तर कोणाला बांधणार. तू माझी सगळ्यात मोठी शत्रू आहेस. आलिया लगेच संतापाने म्हणाली, मी तुझी शत्रू नाही, मग माझ्यासोबत असं का करतेस. रोनिका अचानक संतापाने ओरडली, कारण तू माझी सगळी स्वप्न उद्ध्वस्त केली आहेस. तू माझ्यापासून माझा विराज हिरावून घेतलास. विराज फक्त माझा आहे. त्याला मिळवण्यासाठी मी काय काय नाही केलं, पण तू पुन्हा परत आलीस. एकदा गेली होतीस ना, मग परत का आलीस. मी तर 5 वर्षांपूर्वीच तुला माझ्या रस्त्यातून हटवलं होतं. रोनिकाचं बोलणं ऐकून आलिया पूर्ण हादरली. ती रागाने तिच्याकडे पाहू लागली.
रोनिकाच्या ओठांवर एक भयानक आणि क्रूर हास्य होतं. ती त्याच कातील स्मितासह पुढे म्हणाली, आज तू मरशील आणि मग विराज कायमचा माझा होईल. मागच्या वेळी मी तुला इतका सोपा मृत्यू दिला होता, पण तरीही तू परत आलीस. हे ऐकताच आलिया पूर्णपणे स्तब्ध झाली आणि थरथर त्या आवाजात म्हणाली, म्हणजे ते सगळं तू केलं होतंस? रोनिका जोरजोरात हसू लागली आणि म्हणाली, हो, हे सगळं मीच केलं. तुला कल्पना आहे का मी काय काय केलंय? तुला वाटलं मी इथे नाही म्हणून तू विराजला पूर्णपणे मिळवशील. नाही, मी विराजवर सतत नजर ठेवली होती. माझी माणसं त्याच्या मागे लावले होते. तुमची प्रत्येक माहिती मला मिळत होती. तुम्ही कधी भेटलात, कधी लग्न केलं, सगळं. त्या क्षणी मला कळलं की विराजने त्याच्या लग्नाची घोषणा केली आहे. त्या क्षणी माझा राग अनावर झाला आणि जेव्हा मला समजलं की तू प्रेग्नंट आहेस, तेव्हा तर मी पूर्ण वेडी झाले. मग मी ठरवलं तुला आणि तुझ्या दोन्ही मुलांना संपवायचं. मी सगळं इतक्या हुशारीने प्लॅन केलं की तुला वाटलं माझं आणि विराजचं काहीतरी सुरू आहे आणि तू माझ्या जाळ्यात अगदी सहज अडकलीस. त्यानंतर मी तुला माझ्या रस्त्यातून हटवलंही होतं. थोडा वेळ थांबून ती पुन्हा संतापाने म्हणाली, पण बहुतेक तुला सोपा मृत्यू आवडत नाही. यावेळी मी तुला अशी वेदनादायक शिक्षा देणार आहे की पुन्हा जन्म घेण्याआधीही तू 10 वेळा विचार करशील. रोनिकाच्या डोळ्यात प्रचंड द्वेष आणि राग दिसत होता. रोनिकाचं सगळं सत्य ऐकून आलियाच्या मनात प्रचंड संताप उसळला. तिला विराजसाठी खूप वाईट वाटत होतं. इतके वर्ष तिने विराजला चुकीचं समजलं होतं, पण खरी गुन्हेगार तर रोनिका होती. तेवढ्यात आलिया रागाने म्हणाली, तू काहीही केलंस तरी मिस्टर खन्नांना कधीच मिळू शकणार नाहीस. रोनिका म्हणाली, का नाही मिळू शकत मी? त्याला मागच्या 5 वर्षांपासून तो माझ्या बोटांच्या इशाऱ्यावर चालत होता. तुला माहिती आहे का त्याला माझ्या इशाऱ्यांवर नाचवण्यासाठी मी काय काय केलं होतं? मी त्याला अशी औषधं द्यायचे ज्यामुळे त्याची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी व्हायची. जेव्हा जेव्हा त्याला तुझी आठवण यायची तेव्हा मी त्याला ती औषधं द्यायचे आणि मग तू त्याच्या मेंदूतून पूर्णपणे गायब व्हायचीस. त्यावेळी तो पूर्णपणे माझ्या ताब्यात असायचा. मी जे सांगायचे तेच तो करायचा. पुढेही मी असंच करणार आहे. हळूहळू एक वेळ अशी येईल की तू त्याच्या आठवणीतून कायमची नाहीशी होशील आणि जेव्हा तूच त्याच्या आयुष्यातून गायब होशील तेव्हा तो तुझ्यासाठी का त्रास करून घेईन. शेवटी त्याला माझ्याशीच लग्न करावं लागेल. हे ऐकताच आलियाच्या डोळ्यात संताप उसळला, दाटून आला. ती रोनिकाकडे रागाने पाहत म्हणाली, तुझ्यासारखी घाणेरडी आणि खालच्या दर्जाची बाई मी आजवर पाहिली नाही. हे ऐकताच रोनिका मोठ्याने हसू लागली. टाळ्या वाजवत ती म्हणाली, वाह, काय बोललीस तू? खालच्या दर्जाची बाई मी नाही तर तू आहेस. तू माझ्या आणि विराजच्या मध्ये आलीस. तुला माहिती आहे का, कॉलेजच्या दिवसांपासून मी विराजवर प्रेम करत होते. त्याच्यासाठीच मी त्याच्या क्लासमध्ये प्रवेश घेतला होता, जेणेकरून त्याच्या मनात माझी जागा निर्माण होईल. हळूहळू आमच्यात मैत्री झाली आणि आम्ही खूप चांगले मित्र बनलो. मला वाटलं होतं की ही मैत्री म्हणजे प्रेमाची पहिली पायरी आहे. वेळेनुसार तो माझं प्रेम समजून घेईल आणि मला स्वीकारेल. मग आम्ही कायमचे एक होऊ. पण त्याआधीच मला इथून जावं लागलं, कारण डॅडला परत जायचं होतं. पण मला कल्पनाही नव्हती की माझ्या जाण्यानंतर तू त्याच्या आयुष्यात येशील. तुला माहिती आहे का, जाण्याआधी मी विराजकडून वचन घेतलं होतं की तो माझ्याशी लग्न करेल आणि त्याने ते मान्यही केलं होतं. पण तू कोणती जादू केलीस माहीत नाही, ज्यामुळे तो सगळं काही विसरला. पण मी ते वचन आजही विसरले नाही.
हे बोलत रोनिकाने तिचा मोबाईल उचलला आणि स्पीकर ऑन केला. आलिया हे सगळं ऐकत होती आणि तिच्या मनात विराजबद्दल प्रचंड राग निर्माण होत होता. ती मनातच त्याला दोष देत होती. जर तुला तिच्याशीच लग्न करायचं होतं तर माझ्याकडे प्रेमाचं नाटक का केलंस? रोनिका आलियाकडे पाहत म्हणाली. आता तरी तुला समजलं असेल ना की विराजने मला लग्नाचं वचन दिलं होतं. आता तू कितीही प्रयत्न केलेस तरीही आमच्या दोघांच्या मध्ये येऊ शकत नाहीस. पण सत्य हे होतं की विराजने कधीच तिला लग्नाचं वचन दिलं नव्हतं. हे सगळं रोनिकाचं षडयंत्र होतं. ती फक्त आलियाच्या मनात विराजविषयी गैरसमज निर्माण करू इच्छित होती आणि कुठेतरी ती त्यात यशस्वीही होत होती. आलिया मनातच विराजला दोष देत होती. म्हणाली, विराज, तू माझ्या मागे असा फिरत होतास जणू माझ्यावर खूप प्रेम करतोयस आणि आता खरी गोष्ट समोर आली. खरंच सगळे पुरुष सारखेच असतात. ती अजूनही त्याच विचारात हरवलेली असतानाच रोनिकाने तिच्या चेहऱ्यावरील भाव ओळखले आणि हसत म्हणाली, तुझे मिस्टर खन्ना इथे येऊन तुला वाचवतील. त्याआधीच मी तुला या जगातून हटवून टाकेन. कारण मला माहिती आहे आज नाही तर उद्या विराज पुन्हा तुझ्याकडे येईल. तो तुझ्या सौंदर्याकडे आकर्षित होतो, पण मी सुद्धा काही कमी सुंदर नाही. आज नाही तर उद्या मी त्याला माझं बनवेनच, तू काहीही केलंस तरी. आणि हो, मला माहिती आहे की विराजचं कुटुंबसुद्धा तुला खूप मानायचं. पण तुला एक आनंदाची बातमी सांगू का? विराजची आई स्वतः इच्छिते की मी आणि विराज एकत्र यावं. हे बोलत तिने एक व्हिडिओ चालू केला. त्या व्हिडिओमध्ये विराजची आई म्हणत होती, रोनिका बेटा, फक्त तूच त्याला सांभाळू शकतेस. आलिया तर त्याला सोडून निघून गेली. मला तिच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. मी तिला खूप चांगली मुलगी समजत होते, पण ती फसवणूक करणारी निघाली. तिने माझ्या मुलाला अर्ध्या वाटेत सोडलं. यासाठी मी तिला कधीच माफ करू शकत नाही. पण मला माहिती आहे बेटा, तू मात्र विराजला कधीच सोडणार नाहीस. तू कायम त्याच्यासोबत राहशील. तो व्हिडिओ पाहून आर्याला खूप वाईट वाटलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती मनातच म्हणाली, मॉम, खरंच तुम्ही माझा इतका तिरस्कार करू लागलात का? तुम्हाला आता रोनिका आवडायला लागली आहे का? आणि त्याच नंतर दुसरीकडे रोनिका तिची अवस्था पाहून मनोमन आनंदी होत होती. तिच्या ओठांवर एक कपटी हास्य उमटलं. ती मनातच म्हणाली, मला माहिती आहे आलिया, तुला आत्ता खूप त्रास होत असेल आणि मला तेच हवं होतं. तुला वेदना हव्यात. तुझं मन तुटावं, कारण मी सुद्धा तुझ्यामुळे हे सगळं सहन केलं आहे. आणि विराज, तो मी तुला कधीच मिळू देणार नाही. कितीही प्रयत्न केलेस तरी विराज फक्त माझाच राहील. तू आमच्यामध्ये कधीच येऊ शकत नाहीस. तुला तर मरावंच लागेल. हे विचार करत ती रागाने आलियाकडे पाहू लागली. तर आलिया अजूनही या विचारात हरवली होती की खरंच विराजची आई माझा तिरस्कार करू लागली आहे का? तेवढ्यात रोनिका तिच्याकडे पाहून म्हणाली, तुला इतका विचार करण्याची गरज नाही. तुला खूप त्रास होतोय ना? मग का नाही मी तुला या सगळ्या वेदनांपासून कायमची मुक्ती देऊन टाकते. सर्व बॉडीगार्ड्स आलियाच्या दिशेने पुढे सरकत होते. ते दिसायला अत्यंत भयानक आणि धोकादायक वाटत होते. सगळेजण आलियाकडे वाईट नजरेने पाहत होते. तेवढ्यात रोनिका त्यांच्याकडे पाहत म्हणाली, जा, मजा करा. जो जितकी जास्त मजा करेल त्याला मी तितकंच मोठं बक्षीस देईन. हे बोलून ती बाजूला जाऊन बसली. रोनिकाचं बोलणं ऐकताच त्या सर्व बॉडीगार्ड्सच्या डोळ्यात चमक आली आणि ते हसत पुढे जाऊ लागले. आलियाचा तर श्वासच अडकला. ती घाबरत रोनिकाकडे पाहत म्हणाली, तू हे काय करत आहेस?
तू वेडी झाली आहेस का? तुला कळतंय का तू काय करते आहेस? तुला माहिती आहे ना, जर मिस्टर खन्नांना हे समजलं तर ते तुला कधीच सोडणार नाहीत. रोनिका तिचं बोलणं ऐकून तिरस्काराने म्हणाली, अच्छा, मग मीही पाहते तो काय करतो ते. तो काहीही करो, पण जर तो माझा झाला नाही तर तुझाही होऊ शकत नाही. समजलं? मी तुला आनंदी पाहू शकत नाही, कारण तू माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी शत्रू आहेस. मग मी तुला सुखात कसं पाहू? त्यानंतर मी त्या माणसांकडे पाहत म्हणाली, काय बघत उभे आहात? जा आणि लवकर तुमचं काम सुरू करा. रोनिकाचं बोलणं ऐकता सगळेजण आलियाच्या दिशेने पुढे सरकले. आलिया खूप घाबरली होती. ती थरथरत म्हणाली, माझ्याजवळ येऊ नका आणि मला हात लावण्याचा प्रयत्नही करू नका. पण ते सगळे चारही बाजूनी तिला घेरू लागले. रोनिका जोरजोरात हसू लागली आणि म्हणाली, हा हा हा, आता मी पाहते विराज तुला कसं वाचवतो ते. आता तो तुला वाचवू शकत नाही. त्याने माझ्या डॅडची कंपनी तुझ्यामुळे बर्बाद केली ना. आता मी तुला पूर्णपणे उद्ध्वस्त करेन, जेणेकरून तू कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीचीही राहणार नाहीस. आणि तो विराज खन्नाही कोणासमोर हे सांगू शकणार नाही की तू त्याची बायको आहेस. आता खरी मज्जा येईल. हे बोलून ती बाजूला ठेवलेला ड्रिंक उचलून पिऊ लागली. जणू काही एखादा शो पाहत होती आणि त्याचा आनंद घेत होती. तिच्या ओठांवर एक कपटी हास्य होतं. दुसरीकडे आलिया खूपच घाबरली होती. सगळे गार्ड्स हळूहळू तिच्या जवळ येत होते. ते एक एक करून तिला इथे तिथे स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागले. आलिया सतत स्वतःला त्यांच्यापासून सोडवण्याचा प्रयत्न करत होती. तिचे हात बांधलेले असल्यामुळे ती काहीच करू शकत नव्हती. सगळ्यांनी तिला चारही बाजूंनी घेरलं होतं. भीतीने तिची अवस्था खूप वाईट झाली होती. ती थरथरत होती आणि पुन्हा पुन्हा म्हणत होती, माझ्याजवळ अजिबात येऊ नका, नाहीतर तुमच्यासाठी चांगलं होणार नाही. ते सगळे तिच्याकडे वाईट नजरेने पाहत म्हणाले, वा, काय माल आहे. आज तर आपला दिवसच बनवणार दिसतोय. हे बोलून ते आपापली जॅकेट काढू लागले आणि तिच्या हातांवर चेहऱ्यावर हात फिरवू लागले. आलिया जोरात ओरडली, प्लीज असं करू नका, नाहीतर तुमच्यासाठी चांगलं होणार नाही. पण त्यांनी तिचं काहीच ऐकलं नाही. त्यांनी तिचे हात सोडले आणि तिला जमिनीवरती ढकलून दिलं. आलिया स्वतःला वाचवण्यासाठी पळण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्यांनी तिला चारही बाजूंनी घेरलं. ती स्वतःला वाचू शकत नव्हती आणि मोठ्याने ओरडू लागली. तेवढ्यात अचानक मोठ्या आवाजासह धाड असा आवाज झाला आणि खोलीचं दार तुटून खाली पडलं. तो आवाज ऐकताच सगळ्यांच्या नजरा दरवाजाकडे वळल्या आणि तिथे विराज रागाने राक्षसासारखा उभा होता. त्याच्या डोळ्यात प्रचंड संताप होता आणि चेहरा पूर्ण लाल झाला होता. त्या क्षणी तो इतका भयानक दिसत होता की त्याला पाहून कोणालाही भीती वाटली असती. रोनिकाही एका क्षणासाठी विराजचं ते रूप पाहून घाबरली. विराज वेगाने पुढे आला आणि त्याच्या मागून अनेक माणसं आत आली. सगळेजण आलियाच्या भोवती उभ्या असलेल्या गार्ड्सकडे धावले. जसं आलियाने विराजकडे पाहिलं तसं तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती हलकसं हसली. ती मोठ्याने ओरडली, हबी. जसं विराजने आलियाच्या भोवती उभे असलेले गार्ड्स पाहिले तसा त्याचा राग 7व्या आसमानावर पोहोचला. तो स्वतःला आवरू शकला नाही आणि पुढे जाऊन एक एक करून त्या सगळ्यांना मारू लागला. विराजचे गार्ड्सही तिथे पोहोचले आणि त्यांनी त्या सर्वांना पकडलं.
त्यानंतर विराजने लगेच स्वतःचा कोट काढून आलियाच्या अंगावर घातला, कारण रोनिकाच्या गार्ड्सनी तिच्या कपड्यांची अवस्था खराब केली होती. आलियाच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते आणि ती भीतीने थरथरत होती. विराज तिला घट्ट मिठीत घेऊन शांत करण्याचा प्रयत्न करत होता. आलिया फक्त रडत होती, तर विराज तिला आपल्या छातीशी धरून रोनिकाकडे संतापाने पाहत होता आणि रोनिकाही अजूनही रागाने त्याच्याकडेच पाहत होती. रोनिकाच्या चेहऱ्यावर अजूनही भीतीचा लवलेशही नव्हता. पुढे विराज तिच्यासोबत काय करू शकतो याचाही ती विचार करत नव्हती. रोनिका आलियाकडे पाहत म्हणाली, तू याला वाचू इच्छितेस? विसरलीस का याने तुझ्यासोबत काय केलं होतं? तू याला अर्ध्या वाटेत एकटं सोडून निघून गेली होतीस. तुझ्या जाण्यानंतर हे 5 वर्ष कसं जगलं आहे हे तुला माहिती आहे ना? मी याला सांभाळले, याची काळजी घेतली आणि आज तू या मुलीसाठी मला धोका देतोयस? मी कॉलेजपासून तुझ्यावर प्रेम करत होते, पण मला कल्पनाही नव्हती की तू या फालतू मुलीसाठी मला सोडून देशील. जसं विराजने रोनिकाचं बोलणं ऐकलं तसं त्याच्या डोळ्यातला राग आणखी भडकला. तो संतापलेल्या आणि धोकादायक आवाजात म्हणाला, खबरदार, माझ्या बायकोबद्दल एक शब्द जरी चुकीचा बोललीस तर इथेच जिवंत पुरून टाकेन तुला. कुठे गायब झालीस हे कोणालाही कळणार नाही. विराजचा तो भयंकर आवाज ऐकताच रोनिका एका क्षणासाठी घाबरली, पण लगेच स्वतःला सावरत ती म्हणाली, विराज, तू वेडा झाला आहेस. या मुलीने तुझ्यावर काहीतरी जादू केली आहे. बहुतेक तिला सोडून दे. आपण दोघं एक होऊ शकतो आणि तिलाही तिच्या कर्माची शिक्षा मिळालीच पाहिजे. हे बोलून ती रागाने आलियाकडे पुढे सरकू लागली, पण ती आलियाला स्पर्श करणार इतक्यात रोहितने तिला पकडलं. स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत रोनिका ओरडली, मला सोड. तुझ्यासारख्या माणसाची हिंमत कशी झाली रोनिका सिन्हाला हात लावायची? त्यावर रोहित उपहासाने हसत म्हणाला, रस्सी जळाली तरी पीळ जात नाही म्हणतात ना, तुझी अवस्था तशीच झाली आहे. अजून खूप वाईट दिवस पाहायचे आहेत बाकी तुझे. रोनिका संतापून म्हणाली, तू कोण आहेस मला हे सगळं बोलणारा? त्यानंतर ती विराजकडे पाहत म्हणाली, विराज, याला सांग मला सोडायला, नाही तर मी याला सोडणार नाही. पण विराजने तिचं बोलणं पूर्णपणे दुर्लक्षित केलं आणि लगेच आलियाला आपल्या मिठीत उचलून घेतलं. आलिया त्याच्या छातीशी बिलगून रडत होती. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते आणि भीतीने तिचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. विराज तिला घेऊन पुढे निघाला आणि तिथे उभ्या असलेल्या सर्व लोकांकडे पाहत कठोर आवाजात म्हणाला, हिची अशी अवस्था करा की सकाळपर्यंत उठायलाही जमू नये. मला हिच्या वेदनांच्या किंकाळ्या ऐकायच्या आहेत. हे बोलून तो आलियाला मिठीत घेऊन बाहेर निघून गेला. विराजचं बोलणं ऐकताच रोनिकाच्या डोळ्यात भीती दाटून आली. ती थरथरत ओरडली, नाही विराज, तू माझ्यासोबत असं करू शकत नाहीस. मी तुझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करते. त्या आलियामध्ये असं काय आहे? तिला विसरून जा ना. मी तुला प्रत्येक प्रकारे आनंदी ठेवेन. ती तुझ्या लायकीचीही नाही. मी आहे तुझ्यासाठी योग्य. ती सतत ओरडत होती, पण विराजने तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि आलियाला घेऊन तिथून निघून गेला. आता जिथे उभे असलेले सगळे गार्ड्स तिथे रोनिकाकडे पाहत होते. तेवढ्यात रोहितने रोनिकाला जोरात ढकलून जमिनीवर पाडलं आणि गार्ड्सकडे पाहत म्हणाला, एन्जॉय इट. हे बोलून त्याने हात झटकले, जणू काही एखादी घाणेरडी वस्तू स्पर्श केली होती आणि तिथून निघून गेला.
रोहितला जाताना पाहून रोनिका रागाने त्याच्याकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर अजूनही अहंकार आणि संताप स्पष्ट दिसत होता. तिला अजूनही परिस्थितीची खरी भीती वाटत नव्हती. खरंच म्हणतात, रस्सी जळाली तरी पीळ जात नाही. अगदी तशीच अवस्था रोनिकाची झाली होती. पण रोहित तिथून निघताच सर्व गार्ड्स तिच्याकडे सरकू लागले. ते पाहून रोनिका घाबरत मागे सरकत म्हणाली, मी तुम्हा सगळ्यांना बोलावलं होतं. मी तुम्हाला पैसे दिले होते. तुम्ही माझ्याजवळ येऊ शकत नाही. ती संतापाने त्यांच्याकडे पाहत होती आणि जमिनीवरून मागे सरकत होती. तेवढ्यात एक गार्ड्स हसत म्हणाला, कमाल आहे मॅडम, आता तर आणखी मज्जा येणार. क्षणात सगळे तिच्याकडे झेपावले आणि काही वेळातच रोनिकाच्या वेदनांनी भरलेल्या किंकाळ्या संपूर्ण खोलीत घुमू लागल्या. विराज आलियाला आपल्या कुशीत घेऊन बाहेर आला आणि तिला घेऊनच पटकन कारमध्ये बसला. दुसरीकडे रडता रडता आलिया बेशुद्ध झाली होती. विराजला जेव्हा जाणवलं की आलिया कोणतीच प्रतिक्रिया देत नाही, तेव्हा त्याने तिच्याकडे काळजीनं पाहिलं. आलिया त्याच्या छातीला बिलगून बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तो तिला जागं करण्यासाठी तिच्या गालांवर हलकेच थाप मारत म्हणाला, वायफी डोळे उघड प्लीज. पण आलियाकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. हे पाहून विराज घाबरला आणि लगेचच ड्रायव्हरकडे पाहत मोठ्याने म्हणाला, गाडी लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन चल. हे ऐकताच ड्रायव्हरने कार वेगाने हॉस्पिटलकडे वळवली. सुमारे 1 तासानंतर त्यांची कार शहरातील एका मोठ्या आणि प्रसिद्ध हॉस्पिटलसमोर येऊन थांबली. विराजने आधीच आपल्या असिस्टंटला फोन करून सगळी व्यवस्था करून ठेवली होती. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये पोहोचताच तो कारमधून उतरला आणि आलियाला कुशीत घेऊनच धावत आत गेला. संपूर्ण रस्ताभर तो आलियाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होता, पण ती काहीच प्रतिक्रिया देत नव्हती. त्यामुळे विराज खूपच घाबरला होता. त्याला सतत भीती वाटत होती की त्याच्या आलियाला काही होऊ नये. त्याने लगेच आलियाला स्ट्रेचरवर झोपवलं. तिथले मोठमोठे डॉक्टर विराजला चांगले ओळखत असल्यामुळे त्यांनी ताबडतोब आलियाला स्पेशल वॉर्डमध्ये नेलं. विराज मात्र कॉरिडॉरमध्ये अस्वस्थपणे इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. तो मनोमन स्वतःलाच दोष देत होता, मी इतका उशीर का केला? जर मी वेळेवर पोहोचलो असतो तर माझ्या आलियासोबत असं काहीच घडलं नसतं. त्याच्या मनात सतत हेच विचार सुरू होते. नक्कीच आलियासोबत काहीतरी भयंकर घडलं होतं, ज्यामुळे तिची अवस्था अशी झाली होती. स्वतःवरच्या रागामुळे त्याचा चेहरा लाल झाला होता. घाबरल्यामुळे विराजचा चेहरा पूर्णपणे कठोर झाला होता. त्याच वेळी रोहित आणि जिया धावतच हॉस्पिटलमध्ये आले. त्यांना पाहताच विराज म्हणाला, तुम्ही दोघं इथे आलात, पण माझी मुलं कोणाकडे आहेत? जिया लगेच म्हणाली, रिलॅक्स मिस्टर खन्ना, काळजी करू नका. दोघंही सध्या निखिलकडे आहेत. हे ऐकल्यावर विराज थोडासा शांत झाला आणि कॉरिडॉरमधील एका बेंचवर जाऊन बसला. तरीही तो खूप अस्वस्थ होता. त्याला फक्त एवढंच वाटत होतं की त्याची आलिया लवकरात लवकर बरी व्हावी. काही वेळाने डॉक्टर वॉर्डमधून बाहेर आले. डॉक्टरांना पाहताच विराज पटकन त्यांच्या जवळ गेला आणि घाईघाईने विचारलं, डॉक्टर, माझी वाईफ कशी आहे? डॉक्टर त्याच्याकडे पाहत म्हणाले, सर, तुमची पत्नी आता सुरक्षित आहे. सध्या त्या बेशुद्ध आहेत, पण काही वेळा त्यांना शुद्ध येईल. मात्र त्यांना खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे तुम्हाला त्यांची विशेष काळजी घ्यावी लागेल. शक्यतो त्यांना एकटं सोडू नका, कारण त्याचा त्यांच्या मानसिक अवस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. हे ऐकून विराजने शांतपणे मान हलवली. डॉक्टर तिथून निघून गेले
आणि त्यानंतर डॉक्टर गेल्यानंतर विराज वॉर्डमध्ये गेला. तेथे आलिया बेडवर शांतपणे पडली होती. तिचा चेहरा पूर्णपणे कोमेजलेला दिसत होता. तिथे तिचे ओठही कोरडे पडले होते. तिला अशा अवस्थेत पाहून विराजच्या मनाला खूप वेदना झाल्या. तो लगेच तिच्या बाजूला जाऊन बसला आणि तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाला, वेकअप वायफी, प्लीज उठ ना. तुला कल्पनाही नाही तुला या अवस्थेत पाहून माझ्यावर काय बीतते. मी स्वतःवर खूप रागावलोय. प्लीज डोळे उघड. हे बोलताना त्याने आलियाचे हात आपल्या हातात घट्ट पकडले. दुसरीकडे जिया आणि रोहितही विराजची अवस्था पाहून सगळं समजून गेले होते. जियालाही तिची मैत्रीण आलियाला अशा अवस्थेत पाहवत नव्हतं. काही वेळ तिथे थांबल्यानंतर ती पटकन वॉर्डच्या बाहेर गेली. ज्या बाहेर जाताना पाहून रोहितही तिच्या मागे गेला. त्याने पाहिलं तर जिया एका कोपऱ्यात उभी राहून रडत होती. तिला अशा अवस्थेत पाहून रोहित तिला सावरत म्हणाला, कंट्रोल युअरसेल्फ. तुला माहिती आहे ना, या क्षणी मॅमला तुझी सर्वात जास्त गरज आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.